सोलापूर मार्केट यार्ड परिसरात सर्पमित्रांनी तत्परता दाखवत विषारी घोणस साप पकडला असून त्याची निसर्गाच्या सानिध्यात मुक्तता करण्यात आली। सोलापूर मार्केट यार्डाजवळ सुरू असलेल्या ब्रिजच्या कामाच्या ठिकाणी एक धक्कादायक प्रकार घडला। काही मजूर रूममध्ये झोपलेले असताना संजीव कोट या मजुराच्या अंगावरून एक साप जात असल्याचं तेथील एका मजुराच्या निदर्शनास आलं। त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। घाबरलेल्या मजुरांनी तात्काळ सर्पमित्र संतोष बगले यांना फोन करून घटनेची माहिती दिली। काही मिनिटातच संतोष बगले हे घटनास्थळी दाखल झाले। पाहणी केली असता तो साप अत्यंत विषारी घोणस अर्थात रसेल वायपर असल्याचं स्पष्ट झालं। घोणस हा भारतातील अत्यंत विषारी सापांपैकी एक मानला जातो। संतोष बगले यांनी अत्यंत शिताफीनं आणि सुरक्षित पद्धतीनं सापाला पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिलं। त्यामुळे संभाव्य अनर्थ टळला आणि मजुरांनी सुटकेचा निश्वास सोडला। यावेळी उपस्थित नागरिकांना सापांविषयी माहिती देत साप घरात किंवा परिसरात येऊ नयेत यासाठी स्वच्छता राखणं, अडगळीची जागा टाळणं तसंच तात्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं। साप पकडण्याच्या कार्यात सचिन बिराजदार आणि मनीष झुरळे यांचं सहकार्य लाभलं। संतोष बगले यांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळल्यानं परिसरात त्यांचं कौतुक होत आहे।